नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी मल्याळम लँग्वेजची फॅन्टसी, हॉरर, मायथॉलॉजिकल मूव्ही कुमारी ही डिस्कस करणार आहे. मूव्ही मी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण एका आजीला तिच्या नातवाला एका साहसी मुलीची गोष्ट सांगताना बघतो. ती गोष्ट सांगायला सुरुवात करते की खूप आधी देवलोकांमध्ये एक देवी राहायची आणि तिची पृथ्वीवर फिरण्याची इच्छा झाली म्हणून ती तिच्या देवी फ्रेंड्ससोबत पृथ्वीवर फिरायला आली. तर या देवीला पृथ्वी खूपच आवडली म्हणून ती इथेच राहायचं ठरवते. बाकी देव्या तर स्वर्गलोकात परततात, पण ती देवी इथेच राहते. याच दरम्यान देवीला एका ह्युमनशी प्रेम होतं आणि त्या दोघांचे खूप मुलं पण होतात. पण ते मुलं देवही नव्हते आणि कम्प्लिटली मनुष्य पण नव्हते. हे बाळ खूप भयानक क्रिएचर सारखे दिसायचे. आता त्या मुलांनी जे खूप क्रूर होते त्यांनी पृथ्वीवर त्यांचा उत्पाद वाढवला. पण देवीला हे पसंत पडलं नाही. त्यांनी त्यांना श्राप दिला, ते पाताळ लोकात आणि जंगलामध्ये हरवतील. आणि होतं पण असंच. आणि त्यानंतर देवी पण देवलोकात परतली. त्यांच्या श्रापानुसार त्यांची मुलं, ज्यांना चातन बोलायचे, ते पण एक टाईपचे गॉडच होते. त्यांची पूजा कधी करायची नव्हती. त्यांना या सगळ्यापासून लांब ठेवायचं होतं. पण मनुष्याने त्यांच्या स्वार्थासाठी त्या चातनच्या पावर जाणून त्यांची पूजा करणं सुरू केली. आणि जे क्रिएचर्स इतके दिवस पाताळ लोकात आणि जंगलात शांत होते, ते आता मनुष्याच्या आव्हानाने जागृत झाले होते. आता स्टोरी पुढे जाते. आपल्याला एक लँडलॉर्ड दाखवला जातो. त्या काळात लँडलॉर्डला गावच्या राजासारखं समजलं जायचं. आणि अशाच गावात कालीरंगत परिवारातील एक लँडलॉर्ड, ज्याचं नाव तुप्पन असतं, जो खूप रागीट, क्रुअल आणि अस्पृश्य मानणारा होता. त्या गावातला एक ट्रायबल मुलगा चोखन जवळपासच्या जंगलात आणि गावात त्याच्या गायी चरायचा. एक दिवशी गायी चारताना चोखन थुप्पनच्या घराच्या इकडे जातो, तर थुप्पन त्याला तिकडून हकलतो, कारण तो अस्पृश्य हे सगळं मानायचा. पण थुप्पनच्या वाईफ नांगाकुट्टीला हे सगळं मान्य नव्हतं. ती मंदिर, ट्रायबल लोक, लोअर कास्ट लोक यांच्यात काही भेदभाव करायचे नाही. त्यांना रोज जेवण ऑफर करायची. एक दिवशी चोखन पण तिथं जेवण करत असतो, तेव्हा नांगाकुट्टी त्याला विचारते की तो रोज इलिमाला जंगलात फिरत असतो, तर त्याला भीती नाही का वाटत? त्यावर चोखन बोलतो त्याला जराही भीती वाटत नाही आणि तो तिथून निघून जातो. पण त्याची आंब्याची बॅग तिथंच राहते. तेव्हा नांगाकुट्टी त्यातून एक आंबा काढून खाते. आता चोखन इलिमालाच्या जंगलात एका केवमध्ये जातो, जिथं चातन इलिमाला राहायचा. त्याला सगळे घाबरायचे, म्हणून तिथं कोण भटकायचंच नाही, कारण तिथे येणारा परत जाऊ शकत नव्हता, कारण इलिमाला त्याचा अंत करायचा. आणि या चातन इलिमालाच्या नावावरूनच या जंगलाचं नाव पण पडलं असतं. आता चोखन केवमध्ये जाऊन इलिमालाला मीठ ऑफर करतो आणि इलिमाला ते खूप आरामात घेतो पण, आणि बदल्यात त्याला बक्षीस पण देतो. इलिमाला मनुष्यात फक्त चोखनलाच पसंत करायचा, कारण तो नेहमी त्याच्यासाठी जेवण आणायचा आणि त्याला राक्षस समजून घाबरायचा पण नाही. इथे नांगाकुटी तिच्या हजबंडला जेवण देत असताना त्याला तिच्या हातांचा आंब्याचा स्मेल येतो आणि तो विचारतो की तिने ते आंबे कुठून आणले. त्यावर एक लेडी बोलते की तिने ते आंबे ट्रायबल लोकांकडून घेतले असेल. यावर थुप्पन खूप भडकतो आणि थाळी फेकून सगळ्या गोष्टींना शुद्ध करायचं बोलतो. आणि तो आंघोळीसाठी त्याच्या घरच्या पॉन्डमध्ये जातो. पण तो बघतो की तिथं चोखन आंघोळ करतोय आणि थुप्पन इतका भडकतो की तो चोखनचा जीवच घेतो. इलिमाला, जो चोखनला खूप पसंत करायचा, तो आता चोखनच्या मृत्यूमुळे खूप दुःखी असतो आणि म्हणून मग तो गावात येऊन विनाश करतो. कधीही दगडांचा पाऊस पडायचा, नदी नाले सुकले असतात, जनावर पण मरतात आणि लोकांना विचित्र आजार होतात, ज्यात त्यांच्या बॉडीवर फोडं यायची आणि ते वेदनेने तडपून मरायचे. आता ही सगळी चूक थुप्पनची असते आणि या सगळ्याला तो निस्तारण्याचं पण बघतो. पण वेळ निघून गेली असते आणि इलिमालाचा श्राप सगळीकडे पसरतो. इवन थुप्पनला पण होतो. तो देवीची प्रार्थना करतो, पण यावेळेस देवी पण असहाय्य असते. यातून सुटकेसाठी त्याने ज्योतिषी, पंडितांशी बातचीत केली असते आणि फायनली स्वतःला आणि परिवाराला वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या रक्ताने अंडरवर्ल्डच्या दुसऱ्या डार्क पॉवर गारी देवनला समन केलं असतं. आता खूप वर्षानंतर आपण कुमारी नावाच्या मुलीला बघतो. कुमारी आणि तिचा भाऊ जयान यांचे आईवडील त्यांच्या बालपणातच वारले होते.
तर या दोघांचा सांभाळ त्यांच्या काका काकूंनीच केला होता. एक दिवशी कुमारीचे काका तिला बोलतात, जवळच्या एका गावात एका श्रीमंत घरात तिची सोयरीक जुळवली आणि कुमारी तिथं खूप खुश राहील. तेव्हा जयन बोलतो की ते सगळे कुमारीच्या लग्नासाठी इतकी घाई का करतायत? त्यांनी त्या मुलाची चांगली चौकशी करावी. तेव्हा काका बोलतात की त्यांनी सगळ्या गोष्टींची बारकाईने पडताळणी केली आणि सगळं एकदम नीट आहे आणि फायनल डिसिजन जयनचाच असणार आहे. कुमारीच्या काकू बोलतात की त्यांना त्यांचं पालनपोषण करण्यात काहीही प्रॉब्लेम नाही, पण जोपर्यंत कुमारीचं लग्न होणार नाही तोपर्यंत तिच्या कजिनचं पण लग्न होणार नाही आणि हे सगळं तिने जयनला पण समजवावं. नेक्स्ट डे कुमारी जयनला बोलते की ती लग्नासाठी रेडी आहे आणि जयनने पण यासाठी हमी भरावी. त्यावर जयन बोलतो की ध्रुवन ज्याच्याशी कुमारीचं लग्न जुळलंय त्याचं बॅकग्राऊंड त्याने चेक केलंय. त्याचे वडील या जगात नाही आणि त्यांचा सांभाळ त्यांचे काकाच करतात. ध्रुवनला एक अच्युतन नावाचा भाऊ पण आहे आणि ध्रुवन जरा विचित्रच आहे. नेक्स्ट सीनमध्ये ध्रुवन आणि कुमारीचं लग्न दाखवतात आणि नेक्स्ट डे तिच्या पाठवणीच्या वेळेस एक लेडी तिला बोलते की कुमारीने त्या गावात जाऊ नये, ते गाव श्रापित आहे. पण काका तिकडून गाडी पळवतात. सोबतच तिथे एक विचित्र लेडी पण हे सगळं दुरून बघत असते आणि आनंदात बोलते की मागच्या 12 पिढ्यांपासून या घडीचाच वेट होता आणि आता सगळं लवकरच संपेल. ॲक्च्युली त्या ओल्ड लेडीने जे श्रापित गावाबद्दल बोललं होतं ते गाव म्हणजे कान्हीरंगन गाव, जिथं थुप्पन राहायचा. ध्रुवन त्यांचाच वंशज होता. थुप्पनच्या परिवारातील ही 12वी पिढी आहे. कुमारीचं तिच्या सासरी स्वागत होतं आणि ध्रुवनचे काका एका कोंबड्याचा बळी देतात आणि ते गारीदेवांच्या मंदिरात ठेवलं जातं. ही तीच जागा असते जिथून थुप्पनने गारीदेवाला समन केलं होतं. कुमारी सगळ्या ठिकाणी फिरत असते तेव्हा तिला एका जागी चोखन दिसतो, ज्याची तर डेथ खूप आधीच झाली होती आणि कुमारी त्याच्याजवळ जाऊ लागते. पण तेव्हाच तिथं तिची वहिनी येते आणि तिला तिकडून घेऊन जाऊन त्यांच्या फॅमिली पॉन्डवर नेते आणि तिला बोलते की तिने त्या प्लेसला कधीही जाऊ नये आणि इलिमालाच्या जंगलात तर कधीच नाही. तेव्हा कुमारी त्यामागचं रिझन विचारते तर वहिनी तिला पूर्ण स्टोरी सांगते. गारीदेवन, कालीरंगन, थुप्पन, इलिमाला हे सगळं, की कसं इलिमालाच्या रागाने सगळं संपलं. थुप्पनचं गारीदेवनला समन करणं हे सगळं पण ती बोलते की त्या जंगलात अजूनही इलिमाला राहतो. पण कुमारीला या सगळ्या गोष्टी मिथ वाटतात. नेक्स्ट डे कुमारीला थुप्पनची वाईफ नांगाकुट्टी स्वप्नात दिसते. कुमारी तिला ओळखायची नाही. तिला नांगाकुट्टीचा पदर रक्ताने माखलेला दिसतो आणि तिच्या हातात ब्लेड पण असतं. पण तेव्हाच कुमारीची झोप उघडते आणि ध्रुवन पण तिथं येतो. तो तिला जरा धीर देऊन परत झोपवतो. नेक्स्ट डे ध्रुवनला कुमारी छोट्या मुलांशी खेळताना बघते. तेव्हा तिला समजतं की ध्रुवन जरा चाइल्डिश आहे. पण ध्रुवनला कुमारी पसंत आहे आणि कुमारीला पण ध्रुवन. नेक्स्ट डे शेतातील मजूर घरी येऊन कमी मजुरीबद्दल कंप्लेंट करू लागतात. तेव्हा काकांना हे सगळं बघून खूप राग येतो. ते मजुरांना खरी खोटी सुनावतात. तिथं ध्रुवन येऊन त्यांना शांत राहण्यास सांगतो तर काका त्याला पण लाथ मारून खाली पाडतात, कारण त्याची मेंटल कंडिशन खराब असते आणि हे सगळं कुमारी बघून दुःखी होते. रात्री ती ध्रुवनला याविषयी विचारते तर तो सांगतो की अगदी लहानपणापासूनच तो एकटा राहिला. त्याला कोणी मित्र नव्हता. तेव्हापासून तो असा झाला आणि मोठं झाल्यावर त्याला आणि अच्युतनला चेटूक, जादूटोणा, सॉर्सरी शिकवण्यासाठी पाठवण्यात आलं. तो सांगतो की तो त्यात पण ठीक नव्हता, तर त्याचे गुरु पण त्याला पसंत करायचे नाही. त्यानंतर तो खूप उद्धट आणि रागीड बनला. एक दिवस तो विद्यालयामध्ये गेला नाही तर त्याच्या गुरुने त्याला खूप रागवलं आणि सगळ्यांसमोर खूप मारलं. इतकं मारलं की तो बेशुद्धच पडला आणि सगळे मुलं त्यावर हसू लागली. नेक्स्ट डे मग त्याने पूर्ण शाळेलाच आग लावली, ज्यामुळं त्याला सगळे पागल बोलू लागले. तेव्हा त्याने त्यापैकी एकाची जीभ पण कापली आणि तेव्हापासूनच तो असा आहे. त्याला मेडिसिन पण दिल्या जातात की त्याने त्याचा कंट्रोल कधी गमावू नये म्हणून, आणि म्हणून तो एकटाच राहतो आणि त्याच्याकडे त्याचं असं कोणीच नाही. त्यावर कुमारी बोलते की तो एकटा नाही, ती त्याच्यासोबतच आहे. त्यानंतर कुमारी फिरता फिरता त्या जागेवर येते जिथे तिला चोखन दिसला होता. तो तिला त्याच्याकडे बोलून जंगलाच्या मधोमध घेऊन जातो, जिथं तिला तीच विचित्र लेडी दिसते जिचं नाव मुथंबा असतं. ती बोलते की तिच्यात एक नवीन जीव आहे आणि त्या जीवाला धोका आहे आणि धोका त्याच लोकांपासून आहे जिला ती प्रेम करते आणि या सगळ्याला फक्त इलिमाला चातनच ठीक करू शकतात आणि म्हणून कुमारीने त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. पण कुमारी तिला घाबरून तिकडून पडून जाते आणि धावून धावून ती थकते
आणि एका जागी थांबते तेव्हा तिची वहिनी तिला सांभाळून तिकडून घेऊन जाते. त्यानंतर घरी वैद्य तिला चेक करतात आणि बोलतात की ती प्रेग्नंट आहे. आणि हे ऐकून कुमारी शॉक होते, कारण ही गोष्ट तर तिला स्वतःला पण माहिती नव्हती. पण त्या जंगलातल्या लेडीने तिला आधीच सांगितलं होतं. आता घरची सगळी मंडळी खुश असतात. काका ध्रुवनला बोलतात की हे एक शुभ शकुन आहे. ध्रुवन पण खूप खुश असतो. तो कुमारीची खूप काळजी घेतो. त्याच्या मोठ्या भावाला तर मूलबाळ नसतं, म्हणून ध्रुवनला नेक्स्ट लँडलॉर्ड बनवला जाईल आणि त्याच्या वारसाला पण. ध्रुवन खूप खुश असतो. तो कामाचं वगैरे पण बघतो आणि गारीदेवांच्या मंदिरात पण जातो. नेक्स्ट डे कुमारी झोपली असताना तिला तेच नाईटमेअर येतं, ज्यात नांगाकुट्टी तिच्या बाळासोबत असते आणि तिच्या पदराला रक्त पण असतं आणि बाळ पण गायब होतं. नांगाकुट्टीच्या हातात ब्लेड पण असतं. याला घाबरून कुमारी झोपेतून उठते आणि बघते की ध्रुवन बेडवर नाही. तिला मग दिसतं की ध्रुवन परत अनस्टेबल होतोय आणि त्याने त्याची 2 बोटं पण कापली आणि तो बोलतो की आता त्याची 2 बोटं पण गारीदेवांसारखी झाली. नेक्स्ट सीनमध्ये अच्युतन त्याला रागवतो आणि बोलतो की हा वेडा आहे आणि अजूनही छोटाच मुलगा आहे आणि छोट्या मुलांना थोडंच लँडलॉर्ड बनवतात. त्याची मेडिसिन बंद पडली की तो परत वेड्यासारखं करतो आणि मोठा दर अजूनही तोच आहे, तर नेक्स्ट लँडलॉर्ड तोच बनणार, असं अच्युतन बोलतो. ध्रुवन बोलतो की त्याने गारीदेवनला बघितलंय. त्यावर अच्युतन त्याला खूप दाटतो. पण ध्रुवन बोलतो की त्याने खरंच गारीदेवनला बघितलंय आणि अच्युतन त्याच्या आड येऊ नये. आता काका तिथं येऊन त्यांचं भांडण सोडवतात आणि बोलतात की ध्रुवनच नेक्स्ट लँडलॉर्ड होईल, कारण तो परिवाराला वारीस देतोय आणि अच्युतन हे करू शकला नाही. हे ऐकून अच्युतनला खूप राग येतो आणि त्याच्या वाईफला तो खरी खोटी ऐकून तिकडून निघून जातो. तो त्याच्या गर्लफ्रेंडकडे जातो. ती बोलते की ध्रुवनचं जर बाळ झालं तर अच्युतनच्या हातून सगळं निघून जाईल आणि परत तो त्या घरात पण जाऊ शकणार नाही. तर त्याला त्याच्या इच्छापूर्ती करायच्या असतील तर त्याने इलिमालाकडे जायला पाहिजे. त्याला खुश केलं पाहिजे, कारण त्याला खुश केल्यानंतरच मग सगळ्या गोष्टी अच्युतनच्या मनासारख्या होतील. तर दुसरीकडे अच्युतनची वाईफ कुमारीशी बोलत असते. ती बोलते त्यांना बाळ झालं नाही कारण त्यांनी कधी केलंच नाही. कुमारी शॉक होऊन याचं रिझन विचारते. तेव्हा आपल्यासमोर थुप्पनची बॅकग्राऊंड स्टोरी येते. तुम्हाला आठवत असेलच की थुप्पनने गारीदेवनला बोलवलं होतं त्या श्रापाच्या मुक्तीसाठी, ज्या बदल्यात ह्युमन सॅक्रिफाईस गारीदेवनने मागितले असतात, ज्यात थुप्पनने स्वतःच्या मुलाचा बळी दिला होता आणि मग तो बरा पण झाला. तो श्राप पण गेला. पण हे दुःख नांगाकुट्टी सहन करू शकले नाही. तिने देवीसमोर स्वतःला खंजर मारून समर्पित केलं आणि तेव्हापासूनच गारीदेवन कालीरंगन परिवाराचं प्रोटेक्शन करतायत. आता तुम्हाला आठवत असेलच की सुरुवातीला एक देवी धर्तीवर आली होती आणि त्यांना मुलं पण झाली होती. काहींना जंगलात तर काहींना पाताळ लोकात बॅनिश करण्यात आलं होतं. तर त्यापैकी जे जंगलात राहायचे त्यांना चातन बोलायचे आणि पाताळ लोकांमधील मुलांना गारीदेवन बोलायचे. आता ते दोघेही त्यांच्या त्यांच्या प्लेसेसवर सुप्रीम होते. आता इतक्या जनरेशन नंतर हे प्रोटेक्शन आता कमी व्हायला लागलं होतं. म्हणून मग या घरातील लॉर्डच्या फर्स्ट बॉर्नचं सॅक्रिफाईस दिल्या जाणार होतं आणि जे की आहे ध्रुवनचं बाळ. आणि म्हणूनच त्यांना सॉर्सरी शिकवल्या जायची की त्या सगळ्यांना गारीदेवांना देण्यात येणाऱ्या सॅक्रिफायसेसचे रिच्युअल नीट पद्धतीने करता यावे म्हणून. आणि नांगाकुट्टी पण कुमारीला हेच सांगू बघत होती की तिच्या बाळाचं सॅक्रिफाईस देण्यात आलं होतं आणि आता तिच्यासोबत पण हेच होणार आहे. आणि यानंतर वहिनी कुमारीला एका पोटमाळ्यावर घेऊन जाते, जिथं थुप्पन झोपलेला असतो. हो, 12 जनरेशन आधीचा थुप्पन, जो शरीराने पूर्ण कमजोर झालेला असतो. सॅक्रिफाईस नंतर गारीदेवाने त्याला अमर केलं होतं. आता वहिनी बोलते की सॅक्रिफाईस आणि श्रापातून मुक्ती फक्त इलिमाला चातनच देऊ शकतात. आता ते ॲटिक माळावरून खाली येतात, तर त्यांना येताना काका बघतात. आता दुसऱ्या दिवशी वहिनीची डेड बॉडी विहिरीत मिळते. हे सगळं बघून कुमारी खूप परेशान होते. तिला मुथम्माने पण बोललं होतं की तिने बाळाला वाचवण्यासाठी इलिमालाकडेच यावं आणि मग ती मुथम्माकडे जाते, त्या ट्रायबल विलेजमध्ये. आणि चोकन पण याच टाईपचा मुलगा असतो. आता मुथम्मा चातनला समन करण्याचा मंत्र देते आणि बोलते की एकदा का तिने चातनला समन केलं तर ती माघारी परतू शकत नाही. आता मुथम्मा तिला इलिमालाच्या केवमध्ये घेऊन जाते, जिथं चातन तिच्याकडे येतो, ज्याला बघून कुमारी घाबरते. पण चातन तिला काहीच करत नाही. म्हणजे आपण समजू शकतो की चातन वाईट नाही, तो सगळ्यांचंच भलं सोचतो. पण इथे फक्त तो थुप्पनच्या चुकीची, म्हणजे त्याने जी चोखनची हत्या केली होती त्याची शिक्षा तो देत होता आणि चोखनच्या मृत्यूचा बदला घेत होता. चातन कुमारीला एक छोटी मूर्ती देतो,
तेव्हा मुथम्मा बोलते की चातन तिच्या बाळाचं रक्षण करणार. तिने फक्त ही मूर्ती तिच्या घरात कुठंतरी गाडावी आणि परत त्या मूर्तीला काढण्याचा कधी विचार पण मनात आणू नये. आणि आता ते होईल जे मनुष्य कधीही विचार करू शकणार नाही. आता कुमारी तसंच करते. थोडा काळ जातो आणि चातनचा श्राप परततो. त्या मूर्तीमुळं असं होतं. कारण आता गारीदेवांचं प्रोटेक्शन कमजोर झालं होतं. आता सगळे लँडलॉर्डला मदत मागतात. तेव्हा काका बोलतात की नेक्स्ट लँडलॉर्ड ध्रुवन होणार आहे आणि तो हे सगळं ठीक करून गारीदेवांकडून सगळ्यांना प्रोटेक्शन देईल. हे ऐकून सगळे ध्रुवनला नतमस्तक होतात. हे सगळं ध्रुवनला खूप भारी वाटतं. आता काका ध्रुवनला रिच्युअल शिकवतात. कुमारीने काकांचा पाठलाग केला असता ती बघते की देवीच्या जागी गारीदेवन आहे आणि त्यांचीच पूजा केली जाते. पण हे सगळं नको घडायला होतं. कारण देवीने दोघांनाही श्रापित केलं होतं आणि सांगितलं होतं की या दोघांचीही पूजा नको व्हायला. पण मनुष्य हे सगळं त्याच्या लालसेपोटी, त्याच्या स्वार्थासाठी करत होता. आता ध्रुवनची आई काकांना बोलते की त्यांनी सॅक्रिफायसेस नको द्यायला. त्यावर काका बोलतात की त्यांच्याकडे याशिवाय दुसरा कुठला मार्गच नाही आणि बलिदान होईलच. इकडे अच्युतनची गर्लफ्रेंड त्याला भडकावते की त्याने याबाबत काहीतरी करावं, नाहीतर त्याच्या हातून सगळं निघून जाईल. आता तो चातनला पुजायला जातो, पण चातन त्याला तिथंच संपवतो. कारण त्याचे इंटेन्शन चुकीचे असतात आणि तो तुपनच्याच परिवारातला होता. आता रिच्युअल शिकवत असतानाच काकांचा पण साप चावून मृत्यू होतो आणि सोबतच आग लागणे, दगडांचा वर्षाव हे सगळं सुरू होतं. तर ध्रुवनला वाटतं की हे कोणत्या तरी त्याच्या शत्रूचं काम आहे. म्हणून एक मजुराला पकडून तो मारू लागतो. तेव्हा तो बोलतो की त्याला यातलं काहीही माहिती नाही आणि चातनविषयी त्याला त्याच्या फॉलोअर्सला विचारलं पाहिजे, म्हणजे चोखनच्या ट्राईबवाल्यांना. आता ध्रुवन त्या ट्रायबल गावात जाऊन सगळ्यांना मारू लागतो आणि बोलतो त्यांनी आणि चातनने त्याच्या गावापासून लांब राहावं. यावर मुथम्मा बोलते की चातनने कुमारीला वचन दिलंय की तो तिच्या बाळाचं रक्षण करणार. हे ऐकून ध्रुवनला राग येतो आणि घरी येऊन तो कुमारीला याबद्दल विचारतो. तेव्हा ती बोलते की ती तिच्या बाळाला वाचवण्यासाठी काहीही करू शकते. तेव्हा ध्रुवन बोलतो की हे सॅक्रिफाईस तर होऊनच राहणार, कारण ॲज अ लँडलॉर्ड ही त्याची ड्युटी आहे गावाला आणि गाववाल्यांना चातनपासून वाचवणं. त्याचा भाऊ काका गेलेत आणि हळूहळू सगळ्या फॅमिली मेंबर्सना चातन संपवणार, पण तरीही कुमारी तिच्या बाळाला वाचवण्याच्या गोष्टीवर अडूनच असते. आता ध्रुवन बलिदान तर होणारच हे बोलून कुमारीला रूममध्ये लॉक करून निघून जातो. आता नेक्स्ट सीनमध्ये ध्रुवनला भेटायला अच्युतनची गर्लफ्रेंड येते आणि त्याला तिच्या घरी इन्व्हाइट पण करते. तेव्हा ती त्याला सेड्यूस करू बघते. तेव्हा ध्रुवन बोलतो की त्याच्या भावासारखा तो नाही. त्याला माहिती आहे की तिचे इंटेन्शन काय आहे. तिला बस लँडलॉर्डची मिस्ट्रेस बनायचं होतं. तो बोलतो की इथं मी तुला बस धन्यवाद बोलायला आलो की तू अच्युतनला चातनकडे पाठवून संपवलं. आणि आपण बघतो की ध्रुवन किती इव्हिल आणि क्रूअल झालाय. आता तिथं कुमारीचा भाऊ येतो. तेव्हा ती त्याला सगळं सांगते आणि बोलते की मला घरी घेऊन चल. तो तिला घरी घेऊन जाण्यास रेडी पण होता. या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी कुमारीचा भाऊ रागा ध्रुवनकडे जातो. तेव्हा त्या दोघांचं भांडण होतं आणि ध्रुवन त्याला मारून टाकतो. कुमारीसाठी हा मोठा सदमा असतो. आता ती ध्रुवनकडे जाते तेव्हा तो बोलतो की हे सगळं त्याच्या चुकीमुळे होतंय आणि म्हणून तो आजही असा तडपतोय. पण इथे तो एकटा नाही, सोबतच नांगाकुट्टीची आत्मा पण आहे आणि ती पण इथे मागच्या 12 जनरेशनपासून आहे आणि ती सगळं नीट करण्यासाठी कुमारीचा वेट करत होती. तो सांगतो की त्याने देवीला त्यांच्या जागेवरून हलवलं होतं आणि एका अंधाऱ्या चेंबरमध्ये बंद केलं होतं आणि जसं देवी तिच्या पुनर्स्थानावर येईल तसं हा श्राप पण संपेल आणि आता कुठल्याच आईला हे सगळं सहन करावं लागणार नाही. पण हे सॅक्रिफाईस आणि मूर्तिस्थापन ग्रहणाच्या आधीच करावं लागेल, कारण यावेळेस चातन आणि गारीदेवांच्या पॉवर्स कमी होतात आणि या युद्धात जो जिंकेल तो सगळ्यांचं फेट डिसाईड करेल. आणि चातन त्याच्या बदल्यासाठी येतोय आणि कुमारीने फक्त नांगाकुट्टीच्याच आवाजाच्या सहाय्याने पुढं चालावं आणि ती तिला योग्य मार्ग दाखवेल. आणि होतंही असंच, कारण नेक्स्ट सीनमध्ये कुमारीला देवीचा खंजर आणि मूर्ती दिसते, ज्याने नांगाकुट्टीने स्वतःला संपवलं होतं. नेक्स्ट डे कुमारीला बाळ होतं आणि हा टाईम ग्रहणाचा असतो. बाळाचं सॅक्रिफाईस पण आजच होणार असतं. ध्रुवन गारीदेवनला समन करू लागतो, तर दुसरीकडे मुथम्मा चातनची पूजा करत होती आणि कुमारी तिच्या बाळाला घेऊन तिकडून पळू बघते. तर ध्रुवन तिच्यावर अटॅक करून बाळाला त्याच्यासोबत घेऊन जातो आणि गारीदेवनच्या सॅक्रिफायसेससाठी ठेवतो. गारीदेवन बाळाला घेऊन जाणारच तर इलिमाला चातन तिथे बाळाला वाचवण्यासाठी येतो
कारण त्याने कुमारीला वचन दिलं होतं की तो तिच्या बाळाला वाचवणार. चातन खूप कमजोर असल्यामुळं गारीदेवन त्याला ओव्हरपॉवर करून बाळाला नेऊ बघतो. पण तितक्यातच कुमारी पण तिथे येते आणि बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न करते. गारीदेवन बाळाला मारणारच तर चातन त्याची शक्ती एकवटून त्यावर हल्ला करून त्याला अंडरवर्ल्डमध्ये घेऊन जातो. इकडे गारीदेवनला पॉवर मिळावी म्हणून ध्रुवन बाळाला मारू लागतो. पण कुमारी त्याला स्टॅब करून संपवते आणि चातन पण गारीदेवनला संपवून हेलमधून परत येतो आणि त्याने त्याचा श्राप पण संपवला असतो. गारीदेवनच्या मृत्यूने तुप्पनची पण डेथ होऊन तो फ्री झाला असतो. नांगाकुटीच्या आत्माला पण मुक्ती मिळते आणि कालीरंगाने या गावात पण सगळं ठीक होतं. कुमारी आता नेक्स्ट लँडलॉर्ड बनली असते, जी प्रजेच्या भल्यासाठीच काम करायची आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चुकांची ती दुरुस्ती करत होती. आता लास्टमध्ये आपण कुमारीच्या छोट्या बाळाला पारूला बघतो, ज्याला चोखनची स्पिरिट दिसते आणि पारू त्याच्याकडेच जात असताना मूवीचा इथे द एंड होतो. तर मंडळी, हे होतं कुमारी मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.